न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड निलेश घायवळ यांनी अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता। त्या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलीस दलाली एका पोलीस निरीक्षकासह दोघांना नोटीस बजावली आहे। त्यावेळी हे दोघे जिल्हा विशेष शाखेत येथे कार्यरत होते। त्यांना पासपोर्ट संदर्भातील चौकशीबाबत हजर होण्यास सांगितले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश घायवळ यांनी 2019 मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढला आहे। तेथील राहता पत्ता आणि इतर कागदपत्रे देऊन त्याने हा पासपोर्ट काढला। त्यावेळी कागदपत्रांची आणि राहत्या पत्त्याची पडताळणी स्थानिक पोलिसांकडून करण्यात आली होती। मात्र त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट पडताळणी अहवाल स्वच्छ दाखवण्यात आला असा संशय व्यक्त केला जात आहे। कदाचित त्याच्या आडनावातील हेराफेरीमुळे गुन्हे प्रणालीतून त्याचे नाव सुटले असावे असा कयास लावला जात आहे। मात्र दुसरीकडे डीसीबी मध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांना तो माहीत नसावा असे देखील नाही असा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणाची नोंद पुणे पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी संबंधित कागदपत्राचा तपशील मागून चौकशी सुरू केली आहे। चौकशी दरम्यान अहिल्यानगर पोलिसांनी दिलेल्या अहवालात विसंगती असल्याचे लक्षात आल्याने विशेष शाखेतील पासपोर्ट विभागात असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले। निलेश घायवळ सध्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून त्याच्या टोळीवर पोलिसांनी अलीकडेच आर्थिक तपास आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे। पासपोर्ट प्रकरणात आडनावाच्या नवीन घडामोडी समोर आल्याने त्याला मदत कोणी केली आणि कोणाच्या संगनमताने पासपोर्ट पडताळणी पार पडली याकडे लक्ष लागले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।